ये 100 रेस मध्ये 1 रेस जिंकलास तेव्हा कुठे 500 रुपये मिळाले, म्हणजे प्रत्येक रेसला 5 रुपये. त्यात एवढा आनंद व्यक्त करायला काय झालं? अरे भरल्या घरात असे लोळत काय पडलात हा? काहीतरी उद्योग करा. उद्योग उद्योग ना करतोय ना. आम्हाला उद्योगच नाहीये, सगळं पियुषच्या ताब्यात दिलंय ना. अरे हो, पण हा पियुष असं काय करतो? हो 4 दिवसापासून दिसलत नाहीये. तेच म्हणते मी, हा कुणाला घरात न कळवता राहतोय का असं काय? देवाला नमस्कार करून 4 दिवसापूर्वी हुरडा पार्टीला गेलाय. अगं आत्या, तो लबाड नाहीये, तो प्रामाणिक आहे. बरोबर, कळलं कळलं. हो. गेला असेल तो कुठेतरी, आता काय तो लहान राहिलेला नाही. हा, लहान राहिला नाही म्हणूनच त्याच्या लग्नाचा विचार करते मी. अरे उभे काय राहिलात? जाऊन त्याच्या मित्राच्या घरी शोध घ्या रे, शोध घ्या रे. आणि जाताना हे पत्र पोस्टाच्या पेटीत टाका. चालता चालता हाताला तेवढाच उद्योग. जा जा जा, लवकर जा. हे पत्र, पियुषचं लग्न. या त्या आपल्याला या घरात काय आरामात राहू देणार नाही. कोणाला लिहिलंय? काय हे पत्र दिसत नाही? आतोबाला लिहिलंय. यात काय तारे तोडलेत ते बघूया. पण दुसऱ्याचं पत्र आहे ते. चुप, आता काय आपल्याला दुसरी नाहीये. काय लिहिलंय? उघडू देत खरं आधी. हो. बाळाजी दादाच्या मृत्यूपत्राप्रमाणे पियुषचं लग्न झाल्याबरोबर मला 5 लाख रुपये मिळणार आहेत. ते लवकरात लवकर कसे मिळवायचे या खटपटीत आहे. हे काम सर्वात महत्वाचं आहे. बघितलंस किती स्वार्थी बाई आहे ती. आपलं काय होईल याची फिकीर नाही तिला. स्वतःचे पैसे फक्त हवेत. म्हणजे आपण आपली लग्न मोडून काय फायदाच नाहीये. मला हा डाव उतळायचा आहे. हे आयडिया काय? आपण हे पत्र कचऱ्याच्या पेटीत टाकूया. येडच आहे. अरे हे पत्र त्यांना मिळालं तरी आपलं काही बिघडत नाही. चल पोस्टाच्या पेटीत टाकू. अरे बापू भैया, तुम्ही काही कुठं दुखतंय खुपतंय? नाही. हाडांची मोडतोड वगैरे कुठं? अजिबात नाही. तुम्हाला माहिती आहे? ठीक आहे. बापू भैया, तुम्ही इथे कशाला आलात? म्हणजे फोन केला असता तरी चाललं असतं. नाही नाही, तू कुठल्या अवस्थेत आहेस हे मी बघायला आलो. मुकामार जास्ती लागला. मुकामार जास्ती लागलाय. हो, मुकामार जरासा. काय याच्यावर एकच उपाय आहे. सगळ्या गोष्टी मुकाट्यानं सहन करायच्या. बापू भैया, ही माझी मुलगी संगीता. अच्छा, ही तुमची मुलगी? मला वाटलं की नर्स आहे. अहो गेले काही दिवस ती नर्सचीच भूमिका पार पाडते. हे बापू भैया शेलार. नमस्कार. नमस्कार. मी पियुषच्या वडिलांचा दोस्त आणि पियुषचं काळजीवाहू सरकार. आपण काय घेणार? सरकार, चहा, कॉफी की सरबत? नाही, आता काही नकोय. ते काही चालणार नाही. तुम्ही यांचं सरकार असाल, पण इथं मात्र माझंच राज्य आहे. काहीतरी घ्यायलाच लागेल. साहेब, तुमची ही केस मात्र भलतीच कडक आहे. मग ताक चालेल मला. ठीक आहे. बर, तुम्ही बसा बोलत, मी आलोच. बापू भैया, लीला आत्यानं माझ्याबद्दल काही विचारलं नाही? विचारलं ना. पण मी सांगितलं तिला काय की तू मित्रांबरोबर हुरडा पार्टीला गेलायस. पण तुझा इथला बंदोबस्त मात्र अगदी गोड गैरसमज होण्यासारखाच आहे. मुलगी छान आहे. मुलगी छान आहे, पण तिखट आहे. तिखटाशिवाय जेवणाला आणि जीवनाला महत्व नाही, मजा नाही. तुला माहित नसेल मी सांगतो, तिला तू आवडलायस. तुम्ही कशावरून सांगता? हे काय पांढरे काय उगाच झाले काय? अरे त वरून ताक ओळखतो मी. ताक बघ. तू ताक देतेस पण ताकास तूर लागू देतीस. म्हणजे? काही नाही, गंमत केली, शब्दांची गंमत. पण एक मात्र खरं, आमचा पियुष रस्त्यावर पडला. हो. आणि नंतर चांगल्या घरात येऊन पडला. म्हणून तो ते उठता बसता आमचे आभार मानत असतात. हे चूक आहे, हे चूक आहे. मी मात्र मुळीच आभार मानणार नाही, पण आशीर्वाद मात्र देईन. तू चांगल्या घरात पडशील. साहेब, आलेल्या पाहुण्याने जाताना रोप लावायचं ही कल्पना फार झकास आहे. पियुष, तुझं कुठला रोप रे?
हे हा? हे हा हे रोप चांगलंच वाढणार, चांगलंच फुलणार. कशावर? शेतात काम करणारा माणूस आहे. कुठलं रोप फुलणार आणि कुठलं रोप सुकणार हे नुसतं नजरेनं ओळखतो. शिवाय संगीताची देखरेख राहीलच रोपावर. बरं निघतो आम्ही. बर. नमस्कार. तुम्ही पियुषसाठी जे काय केलं बापू भैया, इथे आभाराच्या भाषणांना बंदी आहे बरं का? ठीक आहे. तुमचा बंदी हुकूम नाही मोडत मी. येतो आम्ही. या. बर येतो. अरे तू इकडे कशी काय? कशी काय म्हणजे? पत्र टाकायला? कुणाला? कुणाला म्हणजे? तुलाच. म्हटलं अलीकडे तू भेटत नाहीस, जरा पत्रांनी तरी भेटावं. काय मी अतिशय गडबडीत होतो, आमची धावपळ चालू होती. अगं आमच्याकडे गोंधळच चाललाय हा. नुसता. कसला? अगं ते बापू भैया हा. त्यांची बायको वारली. पण बापू भैयांची बायको मारून तर 20 वर्ष झाली. ती पहिली बायको, ही दुसरी ठेवलेली. ही अरे काय रे आलो. नाही नाही, अरे मी पण, अरे थांब रे. तू कुठे चाललायस? कुठे म्हणजे हा? माझं काम आहे. मला पण तुझ्याशी महत्वाचं काम आहे. हे बघू का रस्त्यात तमाशा नको. चल मी मुकाट्याने बघू. नंतर भेटतो ना तुला. तू अगं, चल म्हणते ना. बस इथे. तू मला का टाळतोयस? नाही तसं काही एक नाही. खोटं बोलू नकोस. हे बघ, याच बगीचात आपण प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. तुला आता माघार घेता येणार नाही. अरे मला दुःखी करून तू कधीच सुखी होणार नाहीस. मी आकाश पातळ एक करेन. सदा मी मनापासून प्रेम करते रे तुझ्यावर. अगं मला ते माहितीये, पण काही काही गोष्टी अशा असतात ना, म्हणतात ना. त्या गुंडाळून ठेव. हे बघ, नानांना सांगून मी आताच तुझ्या लीलाताईंकडे मुहूर्त पक्का करायला सांगते. आणि एकच सांगते, जास्ती ताणू नकोस. अगं मग बापू भैया तुम्ही सुद्धा फोटो जमवायला लागलात काय? हा. हे धंदे कोणी करायला सांगितले तुम्हाला? हा. आपले काम धंदे सोडून. हं, लोक आपणहून माझ्याकडे फोटो आणून देतात, बघ. कारण पियुषला जोरदार मागणी आहे. तशी तुम्हाला नाहीये. बरं झालं. लीलाताई बघ काय अप्रतिम फोटो आहेत बघ. बघू बघू. शिवाई नको. ही मुलगी बरी वाटते पियुषला. देवदत्त तू सांग, ही पियुषसाठी कशी वाटते मुलगी? छानच आहे. अगं, आत्या ही काय मुलगी आहे? वाईट आहे, फक्त नाक आणि डोळे बरे आहेत. पण आता रंग काळा का गोरा आहे फोटोवरनं थोडंच कळणार आहे. हा, मला वाटतं आत्या ही मुलगी पियुषला शोभणार नाही. हा. नाही शोभणार. नाही. बाबूबाई तुम्हाला कशी वाटते? त्याला काय कळतंय? आता आमची मतं काय विचारत बसली हा. या बाबतीत पियुषला करायला पाहिजे. हा बघायला याला विचार. अरे पियुष एकदम मामूली मुलगी आहे. हा. नाक बघ चपट आहे चपट. बापू या ही मुलगी पियुषला पसंत नाहीच नाहीच आहे, आहे. त्याचा चेहराच सांगतोय. हो हो, हे म्हणतात ते अगदी खरं आहे. हा. पण मुलगी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय काळी का गोरी ते कसं कळणार? आता प्रत्यक्ष काय? मामूली एक मामूली. मिनिट काय? बापू भैया तुम्ही मुलीला दाखवण्याचा प्रोग्राम फिक्स करा. मी आत्ता जाऊन निरोप देऊन येतो कुणाला? आणि मुलीला बघण्याचा प्रोग्राम फिक्स करतो. काय लीलाताई? बरोबर. जराही वेळ दौडू नका. अजिबात नाही. तुम्ही- निघालो. बरोबर. नशीब एक तरी मुलगी नक्की झाली. पडली तर पोह्याचा खर्च, चहाचा खर्च. मी काय म्हणतो पियुष माझा ऐक तू. आत्या मी गेलो का? येतो हा, म्हणतो जा, का तो? गेला. चुप. करायला गेलो एक आणि शेपूट राहिलं. कुणाचं दे कुणाचं माझी नाही. तर तू हाती गेला बघ. चल चल.